तर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 9 इंग्लिश द टी हे चॅप्टर. त्यातलं लेक्चर 1 आपण आधी एक्सप्लेन केलेलं आहे. या लेक्चर आधी विद्यार्थी मित्रांनो आपण ते लेक्चर पाहून घ्यावं, ऐकून घ्यावं. चला तर आपण आता सेकंड लेक्चरला सुरुवात करणार आहोत. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज रिफ्रेशिंग ड्रिंक. मग बहुतेक लोकांचं असं म्हणणं आहे की चहा ही कशी आहे, आपल्याला उत्तेजना आणणारी, आपल्याला फ्रेश करणारं असं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात. फॅट ऑर प्रोटीन्स, त्याच्यामध्ये फॅट नसतात, प्रोटीन्स नसतात. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine. मग आपल्याला विशिष्ट असा जो फ्लेवर असतो तो थिनाईन आणि कॅफिनमुळे मिळतो. विच गिव द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आपल्याला त्याच्यामुळे उत्तेजना येत असते, आपण कसे स्टिम्युलेट होत असतो. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. मग लोक कसे आणि का, व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी, त्यांनी सुरुवात कशी केली चहा प्यायला. अॅन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजेंड. आणि ही जी आश्चर्यकारक अशी जी गोष्ट आहे ती चीनच्या दंतकथेतून आली आहे. इट इज सेड दॅट एम्परर शिनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. आणि असं म्हटलं जातं की जो एम्परर शिनॉंग आहे, जो फादर आहे चायनीज ॲग्रिकल्चरचा, म्हणजे जे चीनच्या शेतीचे आणि वैद्यक क्षेत्राचे जे पितामह आहे, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. ते प्रवास करत होते. व्हेन सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. मग जेव्हा तो नोकर आपल्या मालकासाठी, राजासाठी काहीतरी पेय तयार करत होता, त्यासाठी त्याने पाणी उकळायला ठेवलेलं होतं. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर. आणि त्या पाण्याचा पटकन रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आणि जेव्हा ते पाणी प्यायला तेव्हा तो राजा आश्चर्यचकित झाला आणि तो छान असा सुगंध आणि ताजातवाना तो झाला. ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन, ही आश्चर्य कळण्यासारखी गोष्ट होती. एक्सायटेड बाय द अननोन प्लॅन्ट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. आणि तो त्या वनस्पतीची अशी अनोळखी ती वनस्पती आणि त्याचा अद्भुत असा सुगंध. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज ॲन अँटीडोट टू सर्टन पॉयझन. आणि मग त्याने त्याचा शोध घेतला, त्याचा नीट तपास केला की ही जी चहा आहे ही अनेक गोष्टी, याच्यामध्ये चांगले असे गुण आहेत. काही गोष्टी ही रिस्टोअर करत असते अँड कुड ऑल्सो बी यूज अँड अँटीडोट टू सर्टन पॉयझन. आणि हे विशिष्ट अशा पॉयझनला अँटीडोट म्हणून कार्य करते. यट अनादर लिजेंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बुद्धिधर्मा हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज द ड्रिंक. आणि दुसऱ्या दंतकथेत असं सांगितलं आहे की जे बुद्धिस्ट मोंक होते, जे बुद्धिस्ट लोक होते, ते काय करत होते, बुद्धिधर्मा, ते या चहाचा यूज करत होते, ते चहा पित होते. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लॅन्ट विच वूड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लाँग पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर और मेडिटेशन. मग ते लोक या चहाचा उपयोग त्यांना मनन आणि चिंतन करण्यासाठी, जास्त वेळ त्यांना जागं ठेवणं, जास्त वेळ प्रार्थना करणं, चिंतन करणं यासाठी उपयुक्त ठरत असे. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल. मग काही जे त्यांचा शोध होता आणि प्रयत्न होते, ही फाउंड दॅट च्युईंग लिव्ज फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट. मग त्यांच्या असं लक्षात आलं की ती जी पानं चघळली किंवा चावली तर तो जो ते चहाचं जे झुडूप होतं ते आपल्याला काय एक उत्तेजना देत असतं, ताजंतवानं बनत असतं. हेल्पिंग हिम स्टे अवेक. त्यामुळे आपण जास्त वेळ जागे राहू शकतो. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना.
आणि म्हणून त्यांनी आपले जे शिष्य होते चीनमधले त्यांच्यामध्ये त्या चहाबद्दल त्यांनी माहिती दिली. इट इज सेड दॅट जापानीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स. असं म्हटलं जातं की जे जापानी प्रिस्ट होते, जे धर्मगुरू होते, ते बुद्धिस्ट जे शिक्षक होते यांच्या अस्तित्वाखाली त्यांच्या अस्तित्वाखाली शिष्य म्हणून होते. ते चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. मग ते चीन लोक जे होते त्यांनी चहाची जी बी होते किंवा पानं होते त्यांच्यासोबत आणले. तुर्किश ट्रेडर ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. आणि तुर्किश जे उद्योगपती होते, जे व्यापारी होते, ते सुद्धा चहा मंगोलियाची जी बॉर्डर होती, सीमा होती, तिथं ते वापरत असत. इन फॅक्ट आणि अर्थातच मग वस्तुस्थिती अशी होती. द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुई सॉन्ग was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournament. आणि मग त्यात जो तुर्किश जो होता त्यांनी, आणि खरी परिस्थिती अशी आहे की जी चीनचा जो राजा होता हुई सॉन्ग, त्याने काय केलं की त्याने संशोधन केलं, सेटअप रिसर्च इंटू द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड. मग चहा पिण्याची योग्य पद्धत अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट. त्याने चहा बनवणे, चहाची चव घेणे याच्या टुर्नामेंट केला दरबारामध्ये. सो टी माइंडेड वॉज ही दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. आणि तो त्याच्या मनात हा चहाचा विचार होता. तो याबद्दल टुर्नामेंट घडवत होता आणि त्याच्या हे लक्षात आलं नाही की मंगोलियाने काय केलेलं आहे, त्याचं जे साम्राज्य आहे ते घेतलेलं होतं. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान. आणि मग अशा पद्धतीने जी चहा घेण्याची पद्धत आहे ही जापानमध्ये, युरोप अँड इंग्लंड, व्हेअर इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. त्या ठिकाणी ही जी पद्धत आहे ती जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये तिथं एक फॅशन झाली आणि ते जे पेय होतं चहा हे त्या लोकांमध्ये लोकप्रिय झालं. हाऊ डिड धिस मॅजिकल बिव्हरेज गेट इट्स नेम. मग ह्या अशा जादुई पदार्थाला त्याचं नाव कसं बरं मिळालं. द चायनीज कॅरेक्टर वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब टी. मग जे चीनचे लोक होते, चीनचे जे कॅरेक्टर होते, त्यांनी याचा पहिल्यांदा आपल्या लिखित असा त्याचा उपयोग केला. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रिफर स्पेशली टी. मग तिचं नवीन नाव चा म्हणजेच तिला टी म्हटलं जातं. द वर्ड चा इज नाऊ समटाईम यूज इन इंग्लिश टू रिफर टू चायना टी. मग चायना टी म्हणून त्याला चा असं ओळखलं जातं. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाई. आणि आपल्याला माहितीच आहे हिंदीमध्ये चाई असं म्हटलं जातं. विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रिफर टी. आणि मग जो पूर्ण देशामध्ये चहा टी म्हणूनच ओळखली जाते. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. मग चहा पहिल्यांदा भारतात कशी आली. हिस्टोरियन थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लॅन्ट सिन्स एन्शंट टाइम्स. मग इतिहासकार असे सांगतात की चहा भारतामध्ये एक औषधी उपयुक्त अशी वनस्पती म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू एस्टॅब्लिश प्लॅन्टेशन इन 19th century. पण ही चहा एक आनंददायी म्हणून अशी पिली जात नव्हती जोपर्यंत ब्रिटिशांनी 19व्या शतकात चहाचं उत्पादन सुरू केलं. इन द 1770s द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल सक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम. 1770मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अनेक असे प्रयत्न केले की जे अयशस्वी ठरले.
त्यांची टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम. त्यांनी भूतान आणि आसाममध्ये ती पिकवायचा प्रयत्न केला विथ सीड्स फ्रॉम चायना, की जे त्यांनी चीनमधून बी आणलं होतं. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, आणि जरी त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी असले, द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लॅन्ट्स. आणि जे जीवशास्त्रज्ञ होते रॉबर्ट ब्रूस 1823मध्ये डिस्कवर्ड टी प्लॅन्ट ग्रोईंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. तर त्यांनी असा शोध लावला की जी ब्रह्मपुत्राची व्हॅली आहे वरची, त्यामध्ये हे झाडं खूप वाढतात, म्हणजे चहाचं उत्पादन खूप होतं. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. 1838मध्ये पहिला जो आसामचा चहा होता तो इंग्लंडमध्ये पाठवण्यात गेला विक्रीसाठी. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हापासून भारत हा आपल्या जगामध्ये एक चहा पिकवणारा देश, वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर, चहा पिकवणाऱ्या देशांमध्ये एक प्रथम देश म्हणून गणला जाऊ लागला. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रेड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. आणि मग चहाचे जे प्रेमी आहेत, चहा पिणारे जे लोक आहेत, ते म्हणतात की चहामुळे काय होतं, बी एबल टू रेड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कॅन्सरचा धोका कमी होतो, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. मग आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं, आपल्याला अनेक जंतूंशी लढा देतं, व्हायरसशी आपल्या शरीरातल्या, आणि आपल्याला ते दीर्घकाळ जगू देत असते. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स असतात. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. ते आपल्या शरीराला आणि मनाला काय करत असतात, हानी पोचवतात. दे टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. आणि त्याच्यामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याचं नाव आहे फ्लेवोनॉइड्स. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. मग शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की ते आपल्याला त्या फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करत असते. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. आणि अनेक लोक असे आहेत की चहा हे असं लोकप्रिय असं पेय आहे आपल्या मित्रांमध्ये. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. आणि अनेक देशांमध्ये चहा पिणं हा एक सामाजिक प्रसंगात खूप महत्त्वाचं झालेलं आहे. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन. जपान, चीन, रशिया आणि कोरिया यांचे विशिष्ट असे कार्यक्रम घडतात अँड ट्रॅडिशन, त्यांची एक परंपरा आहे. दीज सेरेमनीज गिव्ह पीपल टू द रिलॅक्स अँड एन्जॉय टेस्ट अँड स्मेल ऑफ टी. हे जे त्यांचे समारंभ असतात त्यामध्ये लोकांना मोकळीक दिली जात असते, त्यांचं मोकळे वेळ असते. आणि मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू टी क्लब. आणि काही लोक तर जापानमध्ये टी क्लब घडवून आणत असतात. वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन टी सेरेमनी. आणि त्या ठिकाणी ते टी सेरेमनी घडवून आणत असतात, म्हणजे तो चहाचा समारंभ असा घडत असतो. आणि त्या ठिकाणी लोक त्या चहाचा स्वाद घेतात आणि सुगंध घेत असतात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन्स. आणि सामान्य लोक असं विचार करतात की चहाचा जो समारंभ आहे तो कसा आहे, आपला मनपूर्वक असतो. दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. तो आपल्या धर्माशी संबंधित असतो. टी दे से इज हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. आणि चहा कशी आहे, आरोग्यदायी, आनंददायी आणि उत्तेजक असं पेय आहे. फुल ऑफ गुड ॲक्टिव्हिटी. ती कशी आहे, फुल ऑफ गुड क्वालिटीज, त्याच्यामध्ये चांगले गुण आहे. इट रेड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. आणि
ते आपला एकलकोंडापणा असतो तो घालवत असते आणि आपल्या मनाला शांत करतं, हृदयाला शांत करतं. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि आपल्या जीवनामध्ये ते काय करत असतं, आपल्याला सांत्वन करत असते. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज. आणि अनेक कोरियन लोक जे आहेत त्यांच्याकडे हा चहाचा समारंभ घडतो. फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. विशिष्ट अशा प्रसंगी तो घडत असतो. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टीपॉट्स. आणि जास्तीत जास्त भागांमध्ये चीनच्या टी ही मातीच्या भांड्यामध्ये दिली जात असते, तयार करत असते. ॲट टी सेरेमनी कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि या चहाच्या समारंभात जे कप भरलेले असतात ते अर्ध भरलेले असतात. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. आणि तो जो अर्धा कप असतो त्याच्यामध्ये राहिलेला जो भाग असतो तो फ्रेंडशिपचा म्हणजे मैत्रीचा आणि प्रेमाचा असतो. इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन समोवर्स अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. आणि रशियामध्ये जी चहा तयार केली जाते आणि दिली जाते ती म्हणजे विशिष्ट अशी रशियन केटल असते, मेड ऑफ मेटल. ती एका धातूची किटली असते. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटी ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये विशिष्ट अशी गुणवत्तेची चहा तयार असते, ती म्हणजे कमळ असते आणि जास्मिन टी, दोन प्रकारच्या. इन जापान टी इज मेड युजिंग पावडर ग्रीन टी कॉल्ड माचा. आणि जापानमध्ये जी चहा केली जाते ती भुकटीपासून, ती हिरवी चहा असते, तिला माचा म्हटलं जातं. द टी इज मिक्स विथ बॉईल वॉटर युजिंग बांबू व्हिस्क अँड सर्व इन स्मॉल बाउल्स. मग ती बांबू व्हिस्कपासून बनवली जाते, तिला बॉईल केली जाते आणि छोट्या बाऊलमध्ये दिली जाते. अँड हाऊ अबाउट इंडिया? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इव्हन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. मग भारतामध्ये मात्र एक आदरातिथ्य म्हणून कोणतीही व्यक्ती असो तर त्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर चहाचा कप आपल्याला दिला जातो. मोस्ट इंडियन्स लाईक दॅट टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आणि जास्तीत जास्त जे भारतीय असतात ते काय करत असतात, जी चहा असते ती चांगल्या प्रकारे गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट, त्यामध्ये दूध टाकतात, साखर टाकतात. इन द रेनी सीझन इट इज ब्रूड विथ जिंजर टू गिव्ह ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. पावसामध्ये मग त्याच्यामध्ये भर घालणे त्याची सुगंधामध्ये आणि चवीमध्ये, त्यामध्ये अद्रक टाकलं जातं आणि त्याची औषधी गुणधर्म म्हणून उपयोग केला जातो. अदर सॅड स्पायसेस लाईक कार्डमम, क्लोव्ज और मेस. मग त्याच्यामध्ये अजून लवंग, दालचिनी आणि मसाला टाकला जातो टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. त्याची चव वाढवण्यासाठी. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक. नाश्त्यानंतर चहाचा उपयोग असतो, एस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा. सम कॅनोसियर्स रिली डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इव्हन इन आईस टी. हाऊ अबाउट यू? आणि वेगवेगळे जे लोक असतात, चहाप्रेमी असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरत असतात. कोणी जास्मिन, कोणी ग्रीन टी, कोणी लेमन टी आणि आईस टीसुद्धा. तर तुम्ही कोणती घेत असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेला अगदी म्हणजे आपल्या सकाळची सुरुवात चहापासूनच होत असते. तर ह्या चहाबद्दल आपण भरपूर माहिती, चहाचं नाव कसं, ती कुठून आली, कोणत्या देशातून आली आणि आपल्या भारतात तिचा कसा उपयोग होतो, हे सर्व काही आपण या पाठातून शिकलो आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच जशी चहा आवडते तसा आपल्याला हा व्हिडिओ देखील आवडला असेलच.
तर आपण याला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.